आजचे प्रमुख पाहुणे माझे मित्र एकतर्फे का होईना शरद पवार जी और मंच पर सगळे बसलेले माझे मित्र, मोतीरामजीचा माझा फार थोडा परिचय झाला की त्यांचं हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांची आणि शरद पवारांची जी असोसिएशन होती त्या काळात मी जज होतो आणि जजशिप सोडल्याबरोबर मोतीरामजींनी मला बोलवलं कार्यक्रमाला. मी तिथे निकाल देताना खूप भटक्या त्यांच्या बाजूने निकाल दिले. मी कोर्टात सरदार पटेलांना कोट करत होतो की सरदार पटेल म्हणत होते की हेच खरे देशाचे मालक आहेत आणि स्वातंत्र्य चळवळ यांनी उभी केलेली आहे, त्यामुळे यांच्याशी आपण पंगा घ्यायचा नाही. ते मी कोर्टात कोट करत होतो. तर त्यांची जी असोसिएशनचा काळ आहे तो साधारण नामांतर ते 90 पर्यंत आहे आणि त्या काळात त्यांनी दोघांनी मिळून जे काम केलं किंवा जे मोतीराम राठोडला ताकद दिली, आम्हाला सगळ्यांना असा प्रश्न पडत होता की ह्या काय म्हणते वनवासाच्या काळात म्हणजे शरद पवारजी 80 ते 88 रिकामे होते, तर ते घराघरात जाऊन महाराष्ट्रात काम करत होते. हे या पुस्तकातून मला कळलं. ते काही घरात बसलेले नव्हते. आम्हाला असं वाटतं की कुठलाही नेता खुर्चीवर बसला की फार मजा करतो, पण त्याच्या मागचा जर संघर्ष आपण समजून घेतला तर जो आपल्याला शक्य नाही असा संघर्ष त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मी बराच काळ त्यांचा क्रिटिक होतो. त्यांनी संघाबरोबर सलगी केली तेव्हा, पण मी 18 साली त्यांना जाऊन भेटलो. म्हणलं बाबा तू मला हरिश्चंद्र वाटतोस, कारण सध्याचं जे मोदीने धुमाकूळ घातला आहे तर त्यामुळं आता मी तुम्हाला हरिश्चंद्र समजतो. आणि त्यानंतर मी त्यांच्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुद्दा असा आहे की हे सगळं संघर्षमय जीवन जगणारे आता लोक किती आहेत. रात्रंदिवस फक्त संघर्ष आहे. आणि ते आता गोवर्धन म्हटले की जे माझ्याकडे येते बंजारे तर समाजाकडे नाही आहे. मला हे पटलेलं आहे, कारण आम्ही सुद्धा आंदोलनं केली. मी तर 90 पासून आंदोलनच करतोय, यांच्या विरुद्धच करतोय. यांनी आम्हाला खुर्च्या टेबल मांडून जेवायला दिलेलं आहे हे मुख्यमंत्री असताना, की बाबा करो आंदोलन करा, पोलिसांना सांगितलं यांची व्यवस्था करा. तर ते दिवस संपलेले आहेत. आता तर नवीन कायद्याप्रमाणे तुम्ही भाषणही करू शकत नाही. तुम्ही सरकारविरुद्ध बोलला तर आतंकवादी होत आहे. एवढे दिवस देशाचे वाईट आलेले आहेत. आता सुरुवातीला एक वक्ता बोलला की आमचं शिक्षण बदललेलं आहे, सगळी व्यवस्था बदललेली आहे, इतिहास बदललेला आहे. तेव्हा आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण हे शिक्षण घरातून सुरू करायला पाहिजे. तुम्ही आता शाळेकडून अपेक्षा करू नका, समाजाकडून अपेक्षा करू नका. आणि त्यावर आमची दोघांची पुष्कळ चर्चा झाली. एवढा जाणता नेता सध्या राज्यात देशात नाही. मी आता अजिबात मी सांगतो तुम्हाला की त्यांची मी 30 वर्षे क्रिटिक होतो. औरंगाबादलाच मी त्यांना म्हटलं की आज पहिल्यांदा 30 वर्षानंतर मी तुम्हाला बोलतोय. इथंच एक आमच्या मित्राचा सत्कार होता न्यायमूर्ती देशमुखांचा, आणि त्यात मी आणि ते पाहुणा होतो. तेव्हा आमची 30 वर्षानंतर भेट. तेव्हा मुद्दा आम्हाला असं वाटतं की आम्ही फक्त क्रिटिक होऊन चालणार नाही, तर आम्हाला हे सगळं समजून घेतलं पाहिजे. या पुस्तकाच्या निमित्ताने मी रात्री पुस्तक मागून घेतलं होतं. तर 25 एप्रिल 88 पर्यंत तुम्ही मोतीरामला साथ दिलेली आहे. आणि नेमकं त्या काळात मी जज होतो, तेव्हा मला माहिती नाही, पण मला मोतीरामने एका अधिकारवाणीने एका कार्यक्रमाला बोलवलं. मी म्हटलं मला चिकनगुन्या झाला आहे, मी चिकनगुन्याने आजारी आहे, मी हालू शकत नाही, ते मला काही माहिती नाही, तुम्ही आलं पाहिजे म्हटलं. त्या कार्यक्रमात त्या स्टेजवर मी भाषण देताना पडलो, पण त्यांनी मला कार्यक्रमाला आणल्याशिवाय सोडलं नाही. ही त्यांची जिद्द होती, हा त्यांचा स्वभाव होता. कलाताई आत्ता बोलल्या. कलाताई असंच मला 90 साली मधुलिमे दिल्लीत बोलले होते. मधुलिमे असं म्हटले की इथे विनाकारण महाराष्ट्रात मराठा वर्सेस मराठेतर
हा वाद उपस्थित केला जातो. त्यांनी त्या संघाला दोष दिला होता, परंतु मराठ्यांनी इतकी सर्वसमावेशक नेतृत्व नाही. आणि ते आता मी त्या 8 वर्षाचा त्यांचा जो प्रवास आहे शरद पवारांचा, तर त्यांनी खेडीपाडी पिंजून काढली हो. आणि हीच तांडे वाड्या वस्ती पिंजून काढल्या. राजकीय स्वार्थ तर सगळ्यांचाच असतो, पण असा पिंजून काढणारा नेता राज्यात नाही. किंबहुना सगळी जर आमच्या मुख्यमंत्रीपदाच्या यादी बघितली तर फडणवीस सारखा वाईट मुख्यमंत्री झालेला नाही. म्हणजे बुद्धीच नाही हो, भयंकर खोटी बुद्धी. कारण वसंतदादा वगैरे असताना तर आम्ही मंत्रालयात जर भेटायला गेलो, ते म्हणायचे की काय आणलंय, तुम्ही म्हणायचं तुम्ही फक्त मम म्हणा आम्ही करून घेतो. आणि दादा कधी विचारलं नाही तुम्ही काय करून घेतलं ते. आमचा कधी वैयक्तिक स्वार्थ नव्हताच. तेव्हा ही जी आज परिस्थिती आमच्यावर आलेली आहे, त्या परिस्थितीला झुगारून देण्याचं काम आम्हाला प्रत्येकाला केलं पाहिजे. त्यासाठी पाहिजे तो त्याग केला पाहिजे. असं आहे की आपण जन्मतो, मरण ठरलेलं आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांचा तुम्ही जर इतिहास वाचला तर ते म्हणले आम्हाला मरायचं आहे, पण काहीतरी कारणासाठी मरायचं आहे, आम्हाला जगायचंच नाही. म्हणजे महात्मा गांधींनी मध्यस्थी केली, नेहरूंनी मध्यस्थी केली, त्यांना कोणा ऐकलंच नाही. जातो मी, चिठ्ठी देऊ नका, जातो मी. कोणाची मध्यस्थी त्यांनी ऐकली नाही. त्यांनी ठरवलं कसं मरायचं ते. मला असं वाटतं की आमच्यासारखे नाही. आता आम्ही, तुम्ही म्हणाल काय तुम्ही आता 82-83 वर्ष झाले आता बोलताय, असं नाही. मी वयाच्या 47व्या वर्षी शपथ घेतली होती की मी पोलिसला भिणार नाही, जेलला भिणार नाही, मरणाला भिणार नाही. कारण संघाच्या लिस्टमध्ये, हिट लिस्टमध्ये गौरी लंकेश, पानसरे, डॉक्टर दाभोळकरमध्ये माझं पण नाव होतं. पण मी काय घरात बसलो नाही, लपलो नाही. उलट फडणवीसाच्या काळात मला जी सिक्युरिटी दिली होती ती यांचं महाविकास आघाडी सरकारला काढून टाकली. मी म्हणलं डोकेदुखी गेली. त्यांना कुठं सांभाळायला ते ऐकत नाही. आपल्याला एकट्यालाच फिरायला पैसे नाही, त्यांना कुठं सांभाळतं. तेव्हा आम्हाला आता बदललं पाहिजे. आम्हाला जात धर्म पंथ सोडून दिला पाहिजे. मी फार जबाबदारीने सांगतो की वर्णव्यवस्थेपेक्षा जातीयता फार वाईट आहे. आणि हिटलरपेक्षा जातीयतेच्या नावाने आमच्या देशात फार मोठी हुकुमशाही चाललेली आहे. आम्ही समजून घेत नाही. आणि ही वर्णव्यवस्था आणि जातीयता ही निसर्ग निर्मित नाही, देव निर्मित नाही. ही अत्यंत क्रूर मानवांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे. क्रूर, नुसते मानव नाहीत ते आमचे शत्रू आहेत. परंतु आमचे सगळे बहुजन नेते आजकाल मोदी, शहाच्या आणि फडणीच्या मांडीवर बसलेले दिसतात. म्हणून आम्हाला जात धर्म पंथ सोडून त्याच्यासाठी काम करावं लागेल. मोतीराम राठोडला खरी श्रद्धांजली ठरेल ती रात्रंदिवस तुम्हाला संघर्ष करायला पाहिजे आणि ठरवायला पाहिजे आम्हाला कसं मरायचं ते. त्यांचा संदेश मी तुम्हाला सांगितला. त्यांच्यामध्ये शर्यत होती. ह्या 4 लोकांचे नाव सांगितले. ते म्हणायचे मला मरायचं अगोदर, तिसरं म्हणायचं मला मरायचं अगोदर. ते भगतसिंग म्हटले की कोणी मरणार नाही, मी अगोदर मरणार आहे. आणि तो जो बॉम्ब टाकला, ठरवून टाकला त्यांनी की त्यातून काही निष्पन्न होणार नाही, पण आम्हाला मरायचा रस्ता मोकळा होईल. माझी तुम्हाला तीच विनंती आहे की बस झालं आता. मुलं बाळं बायका पोरं गुलगुलीत गाल बंद करा. नाही तर मग तुमच्या सगळ्या पुढच्या पिढ्या बर्बाद आहेत, बर्बादच आहेत. जबाबदारीने सांगतो का आपण सगळे मिळून काम करू. पद आणि पैसे कोणाला भोगायचे त्यांना भोगू द्या. आपण त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. जय भारत, जय शिवराय, जय भीमराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.